तर चला फायनली आपण रेडी झालो. बॅग मी कशी अडकवली ती माझी मला माहिती. ठीक आहे. सो आता आपण आहोत ठाण्यामध्ये, चरईमध्ये, जिथे जिथे माझं ऑफिस आहे. पहिले तर मी तुम्हाला सांगतो की मी काय करतो आणि मग त्याच्यावर पुढे जाऊया आपण. ठीक आहे. सो हाय, चॅनलचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे. जर तुम्ही नवीन असाल तर परत एकदा सांगतो, वैभव आंबेकर. आता मी जो काम करतोय तो ॲज अ डिजिटल मार्केटिंग मॅनेजर म्हणून करतोय एका एजन्सीमध्ये. त्याच्यामध्ये ओव्हरऑल डिलिव्हरेबल्स किंवा क्लायंट हँडलिंग सगळ्या गोष्टी येतात. प्रोडक्शन हाऊस असतं, शूट्स असतात, एडिटिंग असतं, सगळं असतं. सो बेसिकली मी थोडंफार सगळंच बघतोय, जेवढं पॉसिबल होईल माझ्याकडून तेवढं सगळं. ओके, सॉरी गाईज, थोडा डिस्टर्बन्स आलेला. यार हेल्मेटचा जो चीन माउंट आहे ना, जो आपण स्ट्रिप लावतो ना हेल्मेटला, ते लय बकचोदी करते कधी कधी, सैल होते. त्याच्यामुळे ना ते कॅमेरा थोडा अँगल इकडे तिकडे होत होता. आणि ठाण्यामध्ये भाई गाडी काढायची पटकन म्हणजे वैताग आहे. ट्रॅफिकचाच वैताग येतो यार. रिक्षावाले हे ते सगळे भाई एकदाच घुसतात ना एकदाच. अरे त्या दिवशी तर भाई मी आहे ना सॉरी, त्या दिवशी तर मी आहे ना भाई इथे हिरानंदानीला गेलेलो, ठाणे हिरानंदानी स्टेट्स. भाई येताना मला लिटरली समजून आम्ही 15 मिनिटामध्ये तलावपालीला पोहोचतो, पण मला अर्धा तास लागला. म्हणजे माझे 15 मिनिट तर एका सिग्नलवरतीच गेले. ठीक आहे, असो. सो आज आपला व्लॉग आहे. ॲक्च्युली मी घरूनच स्टार्ट करणार होतो, पण पाऊस खूप होता त्याच्यामुळे मला करायला जमलं नाही. तो भाई हा होता खोपटचा जंक्शनचा सिग्नल. ठीक आहे. हां, तर मी काय तुम्हाला सांगत होतो की मी एजन्सीमध्ये काम करतोय. सो माझ्या आता जे नेक्स्ट व्हिडिओज येणार आहेत ते असेच येणार आहेत. ठाण्यामधले असतील किंवा बेसिकली ठाण्यामधलेच असतील. कारण मला बाहेर जाण्यासाठी एवढा टाईम नाही आहे. संडेला जरी तुम्ही म्हणालात तरी आपण एक राऊंड कुठेतरी मारू शकतो. पण सध्या तरी माझे ब्लॉग असेच येणार आहेत तुम्हाला, की कुठला तरी शूट आहे किंवा ऑफिसमध्ये चाललो आहे किंवा काहीतरी असं आहे. त्याच्यामुळे एवढं काही इन्फॉर्मेशन मी काय देऊ शकणार नाही तुम्हाला कुठल्या लोकेशनबद्दल. बट हा माझे जे डेलीचा एक्सपिरियन्स आहे इन एजन्सी और इन माय लाईफ, ते मी तुम्हाला सांगण्याचा भरपूर प्रयत्न करेन. आणि एक्सप्रेस तुम्ही करू शकता जर तुम्ही माझ्या लेवलचे आहात, म्हणजे माझ्या एजचे आहात, माझ्या इंडस्ट्रीमधले आहात किंवा माझ्या काय बोलतात फील्डचे आहात, तर तुम्हाला माझा एक्सपिरियन्स नक्की समजेल. सो बेसिकली ॲज मी सोशल मीडिया मॅनेजर या सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह माझं करिअर स्टार्ट केलं आहे इन डिजिटल मार्केटिंग. ना मग डिजिटल मार्केटिंग मॅनेजर. असं मॅनेजर म्हटल्यानंतर अशी मोठी पोस्ट नाही आहे. एक टीम हँडल करायची असते, त्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनर असतो, व्हिडिओ एडिटर असतो, एक सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह असतो, त्यांना हँडल करायचं असतं. आणि सध्या तरी माझ्या अंडर एवढं नाही आहे, बट हा करतोय मी. सोबतच मी व्हिडिओ एडिटिंगचं पण काम करतोय. किंवा आपलं मोस्टली शूट असणार आहे हिरानंदानीमध्ये, जे पण ब्रँड्स असतात आपल्याकडे त्यांचे आपण शूट करतो. तो नक्की यार कुठपर्यंत जाते आपला हा एक रस्ता किंवा हा एक देवाने आपल्याला दिलेत. कारण 3 महिने तर मी घरीच होतो, कारण माझ्याकडे जॉब नव्हता. जॉब सर्च करण्याचा प्रयत्न करत होतो, पण मनासारखा जॉब भेटत नव्हता. मनासारखं म्हटल्यानंतर ना सॅलरी प्रॉपर मिळत आहे, ना तुम्हाला एकदम म्हणजे तेवढी व्हॅल्यू नाही मिळत आहे. मग ते मतलब नाही. तुम्ही 5 महिने करणार, परत सोडून देणार डिस्टर्ब होऊन. त्यापेक्षा मी थोडा वेट करत होतो. फायनली मी ठरवलेलं की डिजिटल मार्केटिंगचं जे फील्ड आहे ते मी सोडून देतो. मला काही जमत नाहीये, म्हणजे जॉब भेटतच नाहीये, रिजेक्शन आले, हे ते सगळं सोबत. माझ्या फ्रेंडने मला समजवलं की यार वेट भाई वेट, आएगा तेरा टाइम आएगा, टेन्शन मत ले, इसमें बहुत पैसा है, आएगा. त्याने थोडं समजवलं. अँड फायनली आय गॉट दिस अपॉर्च्युनिटी वेर आय मीट द मराठी ॲक्टर्स, लेजेंडरी ॲक्टर्स अँड ॲक्ट्रेस. ठीक आहे. आणि हा एक्सपिरियन्स मला आवडतो, हा जॉब मला आवडतो की मी प्रोडक्शनमध्ये पण काम करतोय, व्हिडिओ एडिटिंगमध्ये पण शिकतोय आणि टीम पण मॅनेज करतोय, हँडल करतोय. सो इट फील गुड. गुड म्हणजे इट फील नाईस. हा एक सिग्नल नाही म्हणतो ना, पण हा एक
आहे जिथे ट्रॅफिक लागते. हा, तर मी तेच सांगत होतो, ते ठाणे शहरामध्ये जर तुम्ही मानपाडा किंवा घोडबंदर साईडला राहताय ना, हिरानंद आणि इकडे त्या साईडला सकाळी कासारवडे वगैरे त्या साईडला, तर प्रॉब्लेम हा आहे ना की तुम्हाला सगळं ट्रॅफिकमध्येच अर्धा दिवस जातो. म्हणजे इरिटेटिंग होतं यार. आता बघा ना, एवढा गरमी होते ना आणि मी रेनकोट घातलाय, कसे गरमी झाली मला. ठीक आहे. तर अजून एक गोष्ट सांगायची झाली तर ठाणे हा शहर असा आहे ना की आपल्या जुन्या आठवणी ताज्या व्हायच्या पहिले. म्हणजे भरपूर काही ठाण्याने मला दिलंय आणि भरपूर काही माझ्याकडून घेतलंय. पण एक चांगलं झालं की ज्या ज्या वस्तू म्हणजे ज्या ज्या गोष्टी त्यांनी माझ्याकडून माझ्याकडून त्याने हिरावून घेतल्या ठाणे शहराने, त्याच्या डबल त्यांनी मला चांगलं दिलंय. सो आत्ता पण मला जॉब मिळालाय. बघूया हा जॉब कुठपर्यंत जातोय. जॉब तर तसं मला करायचं नाहीये यार, पण काय करणार. फायनान्शियली तुम्हाला थोडं तरी स्टेबल व्हावं लागणार जर तुम्हाला शहरामध्ये टिकून राहायचं आहे. एक तर तुम्हाला तुमचं लक चांगलं पाहिजे, नाही तर तुमच्या माइंड शार्प पाहिजे. जर तुम्ही इमोशनल तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये अडकून राहताय ना, तर संपला विषय. म्हणजे मुंबईमध्ये जेवढे बेरोजगार आहेत तेवढेच आहे ना श्रीमंत पण आहेत. जे आपलं किस्मत, जे आपला टॅलेंट, जे आपला कॉन्फिडन्स घेऊन आले त्या शहरामध्ये आणि त्यांनी आपलं नशीब चमकवलंय. हाँ फाइनली ज्ञान की बातें हो गई. अभी बात करते हैं अपने वर्क के बारे में. सो यस, मेट्रोचं काम चालू आहे. आपलं वर्क नाहीये, बट एक सांगतो मी तुम्हाला, मेट्रोचं काम चालू आहे. भरपूर दिवसांनी यार डीजी ॲक्शन कॅमेरा बाहेर काढला मी. ऍक्च्युली मला असं वाटतं 1-2 आठवडे झाले असतील मी शूटच नाही केलंय कुठंच. ना मी शॉर्ट व्हिडिओ बनवले, ना मी लॉंग व्हिडिओ बनवले. म्हणजे असं आहे ना, मला टाइम मिळत नाही. ऍक्च्युली तुम्ही जर एजन्सीमध्ये काम करता ना, तर फ्रँकली सांगतो यार, तुम्हाला लिटरली टाइम मिळत नाही. आता माझा टायमिंग आहे 10 ते 7, पण मला 8 वाजतात, 8:30 वाजतात. भरपूर टाइम होतो कधी कधी. कारण ॲट द एंड कसं आहे ना, क्लायंटला आपल्याला डिलिव्हरेबल्स द्यायला लागतात, डिलिव्हर करावं लागतात, जे जे आपले त्यांचे रिक्वायरमेंट असतात त्या ऑन टाईम. एखादा ग्राफिक डिझायनर किंवा एखादा व्हिडिओ एडिटर जर अवेलेबल नसेल तर तुम्हाला ते घासावंच लागतं सगळीकडे. तो काही नाही, इट्स पार्ट ऑफ जॉब और इट्स पार्ट ऑफ लाइफ. देखते कहाँ तक जाएंगे इस लाइफ को लेके. बाकी यार पावसाळ्यामध्ये आपल्याला जे फिरायचं होतं, जे जे मान्सूनमध्ये आपल्याला जे जे ठिकाणी फिरायचं होतं ना, ते थोडंसं आपलं राहून गेलंय. असं नाही की पावसाळा संपला आहे आणि आपण जाऊ शकत नाही कुठे, पण काय नाही, एकच सुट्टी मिळेल. त्याच्यामुळे थोडंसं असं आहे की अडकून राहिलोय आपण. बाकीच्या पण गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. बाकी इकडे तुम्हाला नजारे तर काय मिळणार नाहीत बघण्यासारखे. जिकडे तिकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, रस्ता खोद हे ते, मध्ये गाडी बंद पडले, मध्ये ट्रॅफिक चालू आहे आणि पाऊस पडतोय, हेच तुम्हाला पाहायला मिळेल सिटीमध्ये. जर तुम्हाला अजून चांगल्या गोष्टी पाहायच्या असतील तर मॉलमध्ये किंवा कुठल्या तरी चांगल्या प्लेसवरती जाऊ शकता. पण सिरियसली यार मी सांगेन ना तुम्हाला, जर तुम्हाला रायडिंग करायची आहे ना, तर ते एकदम असं हिल स्टेशन किंवा अशा ज्या असतात ना की तिथे जाऊन मस्त की मजा, म्हणजे एक निसर्गरम्य वातावरण आहे, त्या ठिकाणी जायला मजा येते यार. सिटीमध्ये तू काय राईड करणार, मला तेच प्रश्न पड. माझा ऍक्च्युली मी ब्लॉग स्टार्ट करण्याच्या आधी हा विचार केला यार, तू या ब्लॉग मध्ये दाखवशील काय लोकांना. म्हणजे ऍट ते ठाण्यामध्ये जर राहतोय कोण, तर त्याला हे रस्ते तर माहिती आहेत, ऍट हा नजारे त्यांनी पहिले पण बघितले. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय बघण्यासारखं आहे नाहीये. आणि जे पण व्हिडिओज बघतात ते ठाणे ते कसारवडवली किंवा ठाणे ते हिरानंदाने ही युट्यूब व्हिडिओ बघण्यासाठी येणार नाहीये. पण मी विचार केला ठीक आहे ना यार, आपण डेली लाईफ बद्दल टाकूया. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर कुठल्या शूट साठी चाललोय तर ते कसलं शूट होणार आहे, काय होणार आहे ते टाकूया, बघूया. लोकांना आवडलं तर आवडलं, कारण ऍट द एंड आपण स्टार्ट कुठून केलेलं आणि आता एंड कुठून करू ते आपण ते देवाला माहिती. सो प्रयत्न करत राहा. सांगू नाही शकत तुमचा दिवस कधी येईल. त्याच्यामुळे बघूया, युट्यूबसाठी आपण प्रयत्न करूया, जेवढं होईल तेवढं. मॉनिटाईज करायचा प्रयत्न करतोय, कारण ज्या दिवशी मॉनिटाईज होईल, ज्या दिवशी आपल्याला फायनान्शियली एक थोडीशी फार हेल्प होईल युट्यूब करून ना, त्या दिवशी आपण मोठे मोठे राईड्स करू शकू. कारण आता आपण तेवढे नाही करू शकत. आता पण मी प्लॅनिंग केलेलं पुणा टू, म्हणजे मुंबई टू पुणे, पुणे टू तामानी घाट, असं मुळशी करून, मुळशी डॅम करून ते पुण्याला, पुण्यावरून मुळशी डॅम करून ते तामानी, तामानीवरून कोलाड, असं सर्कल राऊंड मारायचा. बट सध्या पॉसिबल नाही आहे ते. ठीक आहे.
बट आय गेस या महिन्यामध्ये आहे ना माझी एक राईड होणार आहे पुणे साईडला, म्हणजे आळंदी साईडला. सो तुम्ही जर हा ब्लॉग बघत असाल आणि इथपर्यंत बघत असाल तर पुढे पण नक्की पहा. आज एक शूट होणार आहे. लेदर सागा म्हणून एक ब्रँड आहे जे आपल्या अंडर आहे. म्हणजे आपण त्यांचे सॉरी म्हणजे आपण त्यांचे सोशल मीडिया हँडल्स करतो, त्यांचे व्हिडिओ शूट एडिटिंग या सगळ्या गोष्टी आपण करतोय. ॲट देन त्यांचं ब्रँड मॅनेजमेंट आपल्याकडे आहे, म्हणजे सोशल मीडिया. मला ना कधी कधी सिग्नलवरती थोडी माझी फाटते, कारण म्हणजे मी गाडी जेव्हा बंद करतो ना तर मला असं वाटतं की या सिग्नल चालू झाल्यानंतर गाडी चालू होईल की नाही होणार, आणि मग 5 तासाला हॉर्न मारत राहील होते. त्याची काय करा, हंटर आपली साथ सोडत नाही. हंटर यार तुम बड़ी कमाल चीज हो. अभी अपने को जाना है बनता है लेफ्ट साइड में. यहाँ से अपन टर्न लेते हैं. बघा मी आता हिंदीमध्ये बोललो की नाही. अरे प्रत्येक लँग्वेज ही म्हणजे प्रत्येक म्हणजे कम से कम मराठी हिंदी तर आलीच पाहिजे जर मुंबईमध्ये आहात तर. जबरदस्ती आता कसं आहे ना, तुम्ही जर प्रेमाने कोणाला सांगायला गेलात ना, हा ठीक आहे बोल लेंगे भैया, उद्या जाऊन परत तो त्याचीच लँग्वेज बोलणार. सो मला तरी वाटतं बोललं पाहिजे. आणि मी तर म्हणेन मनसे जोपर्यंत आपल्या इथे आहे ना मुंबईमध्ये, तोपर्यंत मराठी माणसं टिकून आहेत. म्हणजे मी असं काही बाजू बिजू घेत नाहीये, पण लिटरली मला असं वाटतंय. कारण तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलात ना एखादी फरियाद घेऊन, तर तुम्हाला VIP जो ट्रीट होतो ना, VIP ला जे ट्रीट केलं जातं तसं तुम्हाला ट्रीट केलं जाणार नाही. तुम्हाला बसवलं जाईल, हां चल, हां ठीक आहे चल करते कुछ कल. कारण माझी स्वतःची एकदा अवस्था अशी झालेली. ठीक आहे, तो विषय आपण नाही काढलेला तरच बरं आहे. अरे बापरे बापरे वासुदेव, खूप 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 म्हणजे खूप वर्षांनी मी वासुदेव पाहिले यार. सॉरी फॉर इंटरप्ट द टॉपिक, म्हणजे सॉरी हा टॉपिक चेंज केला मी, पण वासुदेव पाहिले यार मी. मुंबईमध्ये वासुदेव पाहिले मी एवढ्या वर्षांनी. म्हणजे गावाकडे यायचे, गावाकडे तर बंदच झाले जातात ते यायला, पण मुंबईमध्ये वासुदेव पाहिले मी. आम्ही म्हणजे लहान होतो ना तेव्हा हे आमच्या गावी यायचे. वासुदेव आला रे वासुदेव आला असं एक होतं छोटंसं कॅरेक्टर त्यांचं, जे प्रत्येक गावी जाऊन ते लोक थोडंसं गाणं वगैरे असं तसं एक कॅरेक्टर असायचे ते प्ले करायचे. आणि खरंच खूप सुंदर असं कॅरेक्टर आहे ते. आणि ते भरपूर वर्षांनी मी पाहिलं. सो आय फील थोडंसं राहवलं नाही, बट ठीक आहे. सो आपलं ते लोकेशन आहे, काय लिहिलंय ते कोण आहे काय माहिती यार. आपण आपल्या लोकेशनला तर आलोय, बाकीचे टीमवाले आलेत की नाही काय माहिती. सो खरंच खूप सुंदर लोकेशन आहे असं. ओके, कोणी नाही आले. ठाणे इन्फिनिटी ओके. जे आपण सगळ्यांचे पहिले झालं तर ठीक आहे. चल आता बघूया, त्यांची वाट बघूया, आणि मग शूट जेव्हा चालू होईल तेव्हा थोडंसं तुम्हाला मी एक एक शॉर्ट्स दाखवीन की काय शूट केलं आणि कसं शूट केलं. मग पुन्हा कंटिन्यू करू आपला हा व्लॉग. सो भाई आपण आपल्या लोकेशनवरती आलोत. हा कॅफे आहे बैठक कॅफे, आणि हा आपला प्रोडक्ट आहे ब्रँड लेदर सागा. मॉडेल अजून आला नाही आहे, येईल तो. आल्यानंतर मग त्याला कॉन्सेप्ट समजवून काय शूट आहे कसं करायचं ते त्याला समजवू, आणि मग शूट ट्राय बघूया कसं होतं ते. थोडं बहुत तुम्हाला BTS दाखवायला मिळेल, म्हणजे बघायला मिळेल. मी प्रयत्न करेन, कारण आज आपल्याकडे टीम नाही आहे एवढी की आपण BTS शूट करू शकू, बट प्रयत्न करूया. सो स्टे ट्यून. दिवसाने मी जो शूट करतोय ना आज, त्याच्यामुळे कसं आहे म्हणजे स्वतःचा फ्रेम करतोय ना आज व्लॉगिंग. सो चेहरा थोडा डल वाटतोय, बट प्रयत्न करूया जास्तीत जास्त आपण शूट करण्याचा, जेणेकरून कसं ना कॅमेरा कॉन्शियस जे आहे ते निघून जाईल आणि शूट चांगलं होईल. म्हणजे जास्तीत जास्त आपले व्लॉग्स येतील ना तर चेहरा पण खुललेला असेल. सो येस, जाऊया कॅफेमध्ये, बघूया.
होता बाबा. सो फायनली भाई आपला शूट झालेला आहे आणि आता मी निघालो ऑफिसकडे. DJIची पण बॅटरी मजबूत लो झाली आहे आणि फोनची बॅटरी पण मजबूत लो झाली आहे. तर लेट्स सी जाता आता थोडं जेवढं होईल शूट तेवढं बोलूया, काय एक्झॅक्टली शूट होतं आणि कसं केलं ते. ठीक आहे. बाकी तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर डेफिनेटली पुढेपर्यंत बघत राहा आणि असंच सपोर्ट करत राहा मला, जेणेकरून कसं मला पण मोटिवेशन मिळेल की जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन मी. सो चलो गाइस स्टार्ट करते अपनी वापस एक बार जर्नी टू द ऑफिस. तर भाई 40% राहिले फक्त बॅटरी DJIची आणि जेवढं शूट होईल तेवढं शूट करेल, मध्ये स्विच ऑफ होईल. सो आपल्या हंटरचं स्टार्ट आहे. चल डायरेक्ट ऑफिस.